आदिवासी बहुल भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे। हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे, पण 2014 आणि 2019 असे सलग 2 टर्म्स भाजपच्या हिना गावित खासदार राहिल्या। भाजपकडून तिसऱ्यांदा हिना गावित यांना संधी देण्यात आलेली आहे, तर काँग्रेसने माजी मंत्री केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना संधी दिली आहे। आता नंदुरबारची जनता कुणाच्या बाजूने कौल देणार जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। लागली पंच एनडीटीव्ही मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मतदान झालं आहे, आता प्रतीक्षा आहे ती निकालाची। नाक्यानाक्यांवर टपऱ्यांवर एकच चर्चा, आपल्या जिल्ह्याचा खासदार होणार कोण, अशीच चर्चा प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये सुद्धा रंगते आहे। माझ्यासोबत नंदुरबार जिल्ह्यातील काही पत्रकार आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय वाटतं दादा, नंदुरबार जिल्ह्यात कोण खासदार म्हणून निवडून येईल? डॉक्टर हिना गावित। आपल्याला काय वाटतं? हिना गावित। आपल्याला हिना गावित। संमिश्र असा प्रतिसाद आहे, दोघांपैकी कोण निवडून येईल ते सांगता येणार नाही। निवडणूक खूप अटीतटीची झाली आहे, म्हणून दोघांपैकी जनतेने कोणाला कौल दिलाय हे सांगणं आता तरी कठीण आहे। ही लढत खूप चुरशीची होती, पण आता सांगणं कठीणच आहे। डॉक्टर हिना गावित। डॉक्टर हिना गावित। डॉक्टर हिना गावित। आणि डॉक्टर हिना गावित जे आहे ते निवडून येतील असा विश्वास आहे। का म्हणून निवडून येतील? हिनाताईंनी जिल्ह्यात चांगला विकास केला आहे, त्यामुळे हिनाताई यावेळेस निवडून येतील। हिनाताईंच्या 2 टर्मच्या खासदारकीमध्ये त्यांनी तळागाळापर्यंत महिला असतील, उद्योजक असतील यांच्यापर्यंत योजना पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे। दळणवळणाच्या मोठ्या प्रमाणात सोयी केलेल्या आहेत आणि केंद्र स्तरावरील संसदेत त्यांनी नंदुरबार जिल्ह्याचं नाव लौकिक केले असल्यामुळे सामान्य लोकांना त्यांच्या बाबतीत एक विशिष्ट अशी छबी त्यांनी निर्माण केल्यामुळे ते पुन्हा निवडून येतील याची खात्री आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं की झालेल्या एकूण मतदानामध्ये महिला मतदारांची संख्या लक्षणीय, म्हणजे ती टक्केवारी जर पाहिली तर 6% महिला अधिक आहे आणि जिथे महिला मतदान अधिक असतं तिथे साधारणतः भाजप निवडून येतो। ही आजची ट्रेंड आहे। काँग्रेसने संविधान बचाव आणि आदिवासी आरक्षण हा मुद्दा पण लावून धरलेला, याच्यामुळे कुठंतरी ही लढत अति चुरशीची झाली होती। त्याच्यामुळे आता असं सांगणं कठीणच आहे की कोणतं पारदर्शक जड आहे। काँग्रेसने यावेळेस नवीन उमेदवार दिला आहे, नवा चेहरा दिला आहे आणि तो पण खूप सुशिक्षित वेल क्वालिफाईड चेहरा दिला आहे। त्यांनी पण यावेळेस हिनाताईंजवळचेच काही जवळचे जे मोठे पदाधिकारी होते किंवा जे सहकारी होते यांना सोबत घेऊन त्या ॲडव्होकेट गोवाल पाडवींनी यावेळेस ती निवडणूक पूर्ण चुरशीची करून टाकली आहे। तर एकंदरीत दोघांच्या कामांचं जर पाहणी केली निवडणुकी दरम्यान, प्रचार प्रसार सभा, त्याच्यात काँग्रेसने यावेळेस थोडीशी मुसंडी मारली आहे, म्हणून काँग्रेसचं पारडं जड आहे। यामध्ये जर आपण म्हटलं लोकसभा मतदारसंघामध्ये नंदुरबार जिल्हा हा राखीव असल्यामुळे ऑब्व्हियसली 2 वेळेस डॉक्टर हिना गावित या संसदरत्न राहून चुकलेले आहेत, त्यांची विकास कामे आहेत हे आपल्याला म्हणता येईल। त्यामुळे हिना गावित या निवडून येतील यात शंका नाही। निवडणुकीच्या पूर्वी जिल्ह्यातील अनेक मातब्बर काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला भाजपात प्रवेश, डॉक्टर हिना गावित यांचं 10 वर्षाचं कामकाज, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचा जनसंपर्क आणि त्यांची स्वतःची स्वतंत्र कार्यशैली या जमेच्या बाजू हिना गावित यांच्या आहेत। जिल्ह्यातील इतर जे काँग्रेसचे नेते होते ते भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांची जे कार्यकर्ते आहेत आणि त्यांची जी फळी आहे ती भाजपासाठी चांगली जेमेची बाजू आहे। डॉक्टर हिना गावित यांनी 10 वर्षात लोकांना घरकुल योजना दिलेली आहे, गॅस सिलेंडर शिगड्या दिलेली आहे, अजून आता जे घर घर जलची योजना ते सुरू आहे, प्रत्येक गरिबांच्या घरी ते पोचलेले आहे आणि त्यांनी प्रत्येक घर गाव पाडे इथे रस्त्यांचे काम केले आहे आणि लोक त्यांना निवडून देणार। निश्चितच तर हे होते नंदुरबार जिल्ह्याचे काही पत्रकार। यांचं असं म्हणणं आहे की नंदुरबार जिल्ह्यात जे आहे ते तिसरींदा जे आहे ते हिना गावितच निवडून येतील असा विश्वास जे आहे ते व्यक्त केला आहे। प्रशांत झवेरी, एनडीटीव्ही मराठी,